तर नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील भट आणि मी प्रतीक्षा भट. आम्ही स्वागत करतो आमच्या प्रतिनिधी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आम्ही चाललोय वेगळ्या ठिकाणी. तुम्हालाही कळेल की आम्ही कुठे चाललोय कुठे नाही ते. तर आज खूप दिवसाने ब्लॉग येतोय, कारण का जी आम्ही प्लॅनिंग केलेली महिनाभर प्लॅनिंग चालू होती, 2 महिन्यापासून. तर ते आज आम्ही निघतोय. तर बघत राहा पूर्ण ब्लॉग. आपण जिथे चाललोय ते तुम्हाला खूप जागा आवडेलच. आणि ते ठिकाण खरंच खूप आवडण्यासारखं आहे. तुम्हाला पण खूप छान वाटेल ते ठिकाण बघून. तर हा ब्लॉग नक्की बघा. त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल आणि सुंदरता पण भेटेल. याच्यावर तुम्ही हिंट करा की आम्ही कुठे चाललोय कुठे नाही ते. आम्ही निसर्गाच्या सौंदर्यात चाललोय. भरपूर मस्त मस्त निसर्ग असणार तिकडं. तर आमच्या चॅनलवर जे नवीन असतील त्यांनी आम्हाला सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे येणारे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर भेटतील. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. तर पूर्ण ब्लॉग नक्की बघा. चला ब्लॉगकडे जाऊ. निघालो आम्ही, निघालो सर्वजण बघा. सर्व तयारी झाली. साखरपुडा निघालो आम्ही ही गाडी घेऊन. गणपती बाप्पा मोरया मोरया. भागीरथी जत्रा घेऊन चाललो हे काय कोणतं सांगितलं नाव मग आमचं चॅनलचं नाव आहे. नमस्कार, आपलं स्वागत आहे काळा बंटी घोडा बप्पू या. तर निघालो आम्ही सर्वजण, सर्व बॅगा बिगा. ए रितू, ही आमची पोरगी रितू. तर चला. ए दीदी कुठे आली? तर पोचलो आम्ही स्टेशनला. प्रतीक्षाची पण फुल तयारी झाली. आता निघूया. थोड्या वेळातच ट्रेन येईल. माझ्या घरचे सर्व आहेत, आई पप्पा बाजूच्या काकी आहेत. चला. आता आम्हाला समजलं प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर आमची ट्रेन थांबणार आहे. तर आता आम्ही परत त्या प्लॅटफॉर्मवरून आता 7 आणि 8 प्लॅटफॉर्मवर चाललो. प्लॅटफॉर्म नंबर 8. आधीच सगळे जमले बॅगा उचलून. नंतर 7 वाला बोलली. अनाउन्समेंट चुकीची केली ना. ओके. प्लॅटफॉर्मच्या अगदी कडेकडेने चालत आता किती टप्पा आमचा लागणार आहे तिथे थांबणार आहोत. मित्रांनो, ही गाडी असणार आहे आपल्याला जायला. तर आली आपली गाडी आणि असाच प्रवास चालू होणार आपला आता. कोकण कन्या, वडगाव कोकण कन्या. तर चला आता आतमध्ये गेल्यावरच भेटूया. तर रत्नागिरीपर्यंत पोहोचलो आम्ही. बघा मॉर्निंग वॉक करतो. जॉगिंगला आली इथे स्टेशनवरी रत्नागिरीला. जेव्हापासून इथे साखरपुडा ठरलाय तेव्हापासून फक्त धावतेच आहे.
गाडी पण स्लो झाली, काय माहीत नाही कोणतं स्टेशन आले सध्या. सकाळ झाली. गुड मॉर्निंग मित्रांनो. कणकवली असं बोलतायत. कणकवलीपर्यंत पोचला आता. 8 वाजायला आले ना. बॅगा मोजतीये श्रेया. अजून बॅगा नाही राहिल्या ना. अन्वी अन्वी तर हे आहे सावंतवाडी स्टेशन. सरळ तर हे बाहेरून स्टेशन आहे सावंतवाडीचं. सावंतवाडी आहे. सावंतवाडी रेल्वे स्टेशन आहे हे. आता आम्ही इकडे उतरलोय स्टेशनच्या बाहेर. आता आम्ही अजून एक बस किंवा ऑटो बघणार आहोत. आम्ही या रिक्षामध्ये, बाकी तिथे या रिक्षामध्ये. आता याला टाकून दे तिकडे. मम्मीच्या जोड्याला आहे का? मम्मीच्या जोड्यामध्येच महाराज कसे बसलेत बघा कसे. तुम्ही ब्लॉग काढताय का? नाही तर आता आम्ही नाश्ता करायला उतरतोय मध्ये. नको इथे जिथे होतं. तुम्ही ब्लॉग काढताय का? मी पण ब्लॉग काढते. 15 ते 20 मिनिटं लागले आम्हाला सावंतवाडी स्टेशन पासून पुढे. नाश्ता करण्याचा वेळ गेला आमचा. नंतर आम्ही घरी पोहोचलो असतो. एकदम सुंदर असा निसर्ग आहे. आता हे मित्रांनो गाव लागलंय. कोणत्या गावाचं नाव? मोरगाव. मोरगाव. अच्छा. मस्त कौलारू अशी घरं आहेत बघा कोकणात. शाळा गेली ना पाठी. बौद्धवाडी आहे. विहीर बघ खूप जुनी आहे विहीर ना. हे नारळाची झाडं लावलेत ना. वाडी लावलं नारळाच्या वाडी. वा वा मस्त आहे. कोणतं मंदिर आहे?
भेंडी. अच्छा. ओ तुम्ही याच रात्रीत मग विसर्जन करत असाल ना गणपती वगैरे. अच्छा. गावठणवाडीची शाळा. मित्रांनो बघा समोरच पाहाल तर फणस लागलेली आहे. ताई कोणता फणस आहे हा? कापा की बर का? पोचलो आम्ही. हे घर आता 3 दिवस इथंच. तर मित्रांनो आम्ही फायनली पोचलो 10:30-11ला इथं. तर खूप मोठं ब्लॉग होण्यापेक्षा आम्ही असं विचार केला की 2 ते 3 पार्ट्समध्ये बनवायचा हा ब्लॉग. कारण का आम्ही 4 ते 5 दिवस कोकणामध्ये आहे. 3 दिवस तरी कोकणामध्ये आहे इथं. त्याच्यानंतर आम्ही गोव्यामध्ये जाणार आहोत. तर गोव्याला गेल्यावर परत तो वेगळा ब्लॉग बनवू असं आमचं दोघांचं पण ठरलं. तर हा ब्लॉग इथंच एंड करतो आम्ही. तर आमच्या चॅनलवर जे नवीन असेल त्यांनी आम्हाला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. तर लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.